इगतपुरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख करून तरुणीची फसवणूक करत तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीला पोलिसांनी अवघ्या 4 तासात बेड्या ठोकल्या. 19 वर्षीय पीडित तरुणीची आरोपी मुस्तफा सलीम शेख याच्याशी 4 वर्षांपूर्वी इंस्टाग्रामवर ओळख झाली होती. आरोपीनं स्वतःची ओळख सोनू अशी करून देत तो बौद्ध समाजाचा असल्याचं खोटं सांगितलं. या विश्वासावर त्यानं तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. त्यानंतर आरोपीनं तरुणीवर वारंवार अत्याचार करत तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव आणल्याची माहिती समोर आली आहे. घरात कोणी नसताना आरोपीनं घरात घुसत चॉकलेटमधून गुंगीचं औषध देत तिच्यावर बलात्कार केला. तसंच तिचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. शुद्धीवर आल्यानंतर पीडितेनं कुटुंबियांना सर्व प्रकार सांगितला. यानंतर इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक सारिका हिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी आरोपीचा मोबाईल लोकेशनच्या आधारे माग काढत अवघ्या 4 तासात त्याला नाशिकमधून अटक केली आहे. सध्या पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरबी न्यूजसाठी पांडुरंग भागरे, इगतपुरी.